पुढची बातमी, कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरामध्ये धार्मिक वाद हा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चर्चेत आलाय। बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरामध्ये हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे आणि त्याचबरोबर वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केलेत। गुरुवारी सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावरती आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच दुर्गाडी किल्ल्यावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरती सुद्धा केलेली आहे। यावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। तर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती दुर्गाडी किल्ल्यावरती कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर किल्ला परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं हे घंटानाद आंदोलन करण्यात आलं। तर दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आंदोलन केलेलं आहे। त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन हायकोर्टात दाखल करतोय। त्या दृष्टीने आमचे पेपर सगळे गोळा करण्याचे काम झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही याचा सोक्षमोक्ष हायकोर्टात लावू आणि 100% आम्हाला न्याय मिळेल। कारण घटनेचं 25 कलम असं सांगतं, एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये। इथं सतत 30 वर्ष दुसऱ्या समाजावर अन्याय होतोय। जर तुम्ही त्या समाजाला न्याय देताय तर आमच्यावर अन्याय नाही होणार याची काळजी प्रशासनाने घ्यायला पाहिजे।